असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. जेव्हा द्यूत सभेमध्ये कौरवांनी कपटाने पांडवांना हरवले, तेव्हा दुर्योधनाच्या आज्ञेवरून दुःशासनाने द्रौपदीला सभेमध्ये ओढत आणले. बर सभेत तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला द्रौपदीने आपल्या 5ही पतींकडे मदतीची याचना केली, पण ते हतबल होते. तिने भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांकडे न्यायाची मागणी केली, पण कोणीही पुढे आले नाही. शेवटी तिने स्वतःच्या हातांनी आपले वस्त्र घट्ट धरून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा द्रौपदीला जाणीव झाली की तिचे पती, थोर व्यक्ती किंवा तिचे स्वतःचे बाहुबल तिला वाचवू शकत नाही, तेव्हा तिने दोन्ही हात वर करून अत्यंत व्याकुळतेने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. तिने पूर्णपणे स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण केले. हाच तो अनन्य भाव. जसा भक्त अनन्य होतो तसा देव धावून येतो. श्रीकृष्ण तिथे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, पण द्रौपदीच्या हाकेसरशी ते वस्त्र रूपाने प्रकट झाले. दुःशासनाने कितीही वस्त्र ओढले तरी ते संपत नव्हते. वस्त्राचे डोंगर रचले गेले, पण द्रौपदीची लज्जा राखली गेली. तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य मी स्वतः करीन या भ्रमात असतो, तोपर्यंत ईश्वरी शक्ती लांब असते. पण जेव्हा तो अनन्य होऊन ईश्वराचा धावा करतो, तेव्हा देव त्याचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही रूपात धावून येतो.